नमस्कार. उत्तुंग भरारी स्पेशल या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, माणसं कशी घडतात हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही शेकडो मुलाखतीद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. आज एक असं व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे की प्रत्येक बापाला वाटत असतं, प्रत्येक आजी आजोबाला वाटत असतं की आपल्या नातवानं पुढं जावं, आपल्या मुलानं पुढं जावं आणि आपला व्यवसाय हा पुढे न्यावा. अर्थात काही मुलं तिथं फसतात पण, आणि सर्वांचं स्वप्न पुरं होतं असं नाही, लक्षात घ्या. पण आज क्रांती भोजनालयाचे संचालक म्हणून गेल्या 9 वर्षामध्ये ऋषिकेश चिकोडीकर हे तिथं संचालक झालेले आहेत आणि आजी आजोबांचं स्वप्न, वडिलांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि क्रांती भोजनालयाचा कायापालट केलेला आहे. एक नवीन व्यवसाय कशा पद्धतीने करावा हे क्रांती भोजनालयाच्या माध्यमातून आता बऱ्याच जणांना ते शिकत आहेत आणि क्रांती भोजनालयाची चव, नॉनव्हेजची चव ही महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या जिभेवर सध्या रुजत आहे, सध्या येत आहे. तर असे क्रांती भोजनालयाचे संचालक, एक युवा उद्योजक ऋषिकेश चिकोडीकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे आणि त्याची दिलखुलास मुलाखत, कशा पद्धतीने या व्यवसायात आला आणि कुठले काय काय बदल केले हे आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण इथं जाणून घेऊया. सांगली मिरज रोडवरील क्रांती भोजनालयाचे संचालक ऋषिकेश चिकोडीकर. ऋषिकेश, आज एक तुझं नाव आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं एक युवा उद्योजक म्हणून घेतलंच गेलेलं आहे आणि येऊन अगदी 25-26 वर्षामध्येच सुद्धा एक चांगली भरारी आपण घेतलेली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी उत्तुंग भरारी या कार्यक्रमासाठी इथं आपल्याला बोलवलेलं आहे. तर हा सर्व प्रवास आमच्या सर्व दर्शकांना, लाखो प्रेक्षक आहेत, या सर्वांना इथं जाणून घ्यायचं आहे. सर्वात आधी सर, म्हणजे ह्या तुमच्या स्टुडिओमध्ये माझ्या वडिलांची पण मुलाखत झालेलीच आहे. नक्की नक्की. त्याच्यानंतर प्रत्येक क्षेत्रातल्या कितीतरी दिग्गज मान्यवरांची मुलाखत इथं झालेली आहे. अगदी बरोबर. या मंचावरती तुम्ही मला संधी देताय ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. क्या बात. यामुळं मी तुमचा खूप मनापासून आभारी आहे. खूप धन्यवाद. धन्यवाद. अच्छा, तर कौटुंबिक पार्श्वभूमीपासून आपण सुरुवात करूया. काय सांगाल? कौटुंबिक पार्श्वभूमी सांगण्यात म्हणजे सगळ्यात सुरुवातीला म्हणजे आजी आजोबांनी भरपूर कष्ट घेतले. त्यावेळी आम्ही राहायला सगळे विश्रामबागला होतो. म्हणजे आम्ही म्हणजे वडील, काका वगैरे इकडं राहायचे. थोडंसं घरगुती ह्याच्यातून आजी आजोबांना, माझ्या वडिलांना आणि काकांना घेऊन वेगळं व्हायला लागलं. अच्छा. हां. तर त्यावेळी त्या विजयनगरच्या भागात काही असं म्हणजे आत्ता सगळं गजबजलेलं आहे, भरपूर लोक, भरपूर क्राऊड असतं, पण त्यावेळी काही नव्हतं त्यावेळी. पण बरोबर. हां. मग त्यातून आता वेगळं तर झालेलो आहोत, कसं तरी जीवन हे जगलंच पाहिजे. त्या ह्याच्यातून वडिलांनी आणि काकांनी माझ्या हमाली चालू केली. अच्छा. बैलगाडी मार्केट यार्डमध्ये असेल किंवा विजयनगरला त्यावेळी चंदन स्टील होतं तिथं असेल, ही हमाली त्यांनी चालू केली. त्याच्यानंतर आपलं एक असं झालं की भारती विद्यापीठचं काम चालू झालं. अच्छा. दुसरी गोष्ट, इकडं वॉलचंद कॉलेज, विलिंग्डन कॉलेज, चिंतामण कॉलेज, हे एक 3-4 कॉलेज तिथं त्या भागात असल्यामुळे मुलं तिथं, हां, मुलं वगैरे राहायला होती तिकडं त्या भागात. मग ते मुलं आम्ही वडील बघायचे, मुलं चालत विश्रामबागला जायचे. अच्छा. बरोबर. एकतर सकाळी कॉलेजला जाताना मुलं चालतच जायची, परत तिथून संध्याकाळी चालत येऊन परत चालत तिकडं जायचे. जेवणासाठी चालत जायला लागायचं. त्याच्यामुळं वडिलांच्या डोक्यामध्ये काय आलं की आपण एक घरगुती मेस चालू करूया. सुरुवातीला ही गोष्ट आहे 96-97ची. बरोबर. मग मेस चालू केली त्यांनी. अच्छा. मेस चालू केली. मेस चालू केल्यानंतर आता मुलं प्रत्येक वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या राज्यातली. बरोबर. मग मुलांचं काय व्हायला लागलं, बुधवारी आणि रविवारी त्यांना मांसाहारी खायचं म्हणजे खायची इच्छा व्हायची त्यांना. बरोबर. आणि त्यात आमचं कसं व्हायचं, आम्ही लिंगायत असल्यामुळे आमच्यामध्ये ते चालत नव्हतं. बरोबर. नॉनव्हेज चालत नव्हतं आणि नेमकं तेच सुरू केलं. हां. मग वडिलांनी काय केलं, मिरजेत अगरवाल सरांचं सोनमार्ग म्हणून हॉटेल होतं. अच्छा. तिथं वडील कामाला लागले. बर. कामाला लागून त्यांनी एक अगदीच 8-9 महिन्यामध्ये मांसाहारी ज्या काही म्हणजे चिकन असेल किंवा अंडा करी, अंडा मसाला असं काही असेल,
ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या. शिकून घेऊन ते थोडं थोडं चालू केलं त्यांनी. मग बऱ्याच वेळा काय व्हायचं, भारतीय विद्यापीठच्या इथं जे सुपरविजनला इंजिनियर्स असतील, हे असतील ते असतील, हे वेगवेगळी लोक कधी कधी त्या भागात, आता एकतर तिकडं मिरजेपर्यंत जायला लागायचं, कमीत कमी वंटमोरे कॉर्नरपर्यंत जायला लागायचं, आणि इकडं विश्रामबागच्या पुढं ते कधी कधी यायचे. मग असे बऱ्याच वेळा बुधवारी रविवारी वगैरे आले. मग मेसच्या मुलांचं झाल्यानंतर चिकन, अंडा करी, अंडा मसाला काय अवेलेबल असलं तर आम्ही त्यांना द्यायचो. अच्छा. ते त्यांना एवढं प्रचंड आवडलं, ते रिपीट कस्टमर चालू झालं. त्याच्यानंतर वडिलांनी हे डोक्यात घेतलं की आता आपण रोज 1-2 माणसं हाताखाली वाढवून घेऊन रोज आपण हे मांसाहारी पण चालू करूया आणि शाकाहारी तर आपलं चालूच आहे. माउथ पब्लिसिटी पण वाढली असेल. हां. मग हे झालं. मग पण त्यावेळी पण वडील सगळं स्वतःच करायचे. अच्छा. पहाटे त्यांचं 4:30-5ला उठण्यापासून तिथून स्वतः जाऊन हिरवा जो काही बाजार म्हणजे पालेभाज्या असतील, कोथिंबीर, लिंबू, हे सगळं 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 स्वतः करायचे. तिथून मग स्वतः चिकन आणायचे, अंडी तर काय पोच व्हायचे, चिकन वगैरे स्वतः आणायचे ते सगळं. मग असं करत, आणि त्यावेळी मग घरातून जी मदत म्हणजे माझी काकू असेल आणि माझी आई, ह्यांनी खूप मदत केली त्यावेळी. म्हणजे छोटाच व्यवसाय होता सुरुवातीला, त्याच्यामुळं कामगार परवडायचे, भाकरी भाजी. हां. मग चपाती भाकरी वगैरे, भात हे वगैरे माझी काकू आणि माझी आई हे दोघं करायचे. मग माझे काका पण मदतीला असायचे वडिलांच्या, आणि वडील सगळं बनवून मग त्याच्यानंतर माझे आजोबा त्यावेळी तुम्हाला सांगतो विलिंग्डनला होते. अच्छा. सर्व्हिसला लॅब असिस्टंट होते. तर ते सकाळी 9 ते संध्याकाळी 6पर्यंत कॉलेज करून, अच्छा, तिथनं परत म्हणजे सकाळी 9ला जसं फ्रेश बाहेर पडायचे, मग ते हॉटेलचं काम 6 नंतर आले की एकदा हातपाय तोंड धुवून ते लागले कामाला, तेवढा त्याच्या दुप्पट एनर्जी त्यांच्यात यायची आणि त्या एनर्जीनं काम करायचे. आणि अजूनही करतात. आता त्यांचं जवळपास 78 वय आहे त्यांचं आज पण. पण आज पण त्याच ह्यानं, त्याच एनर्जीनं, त्याच उत्साहानं काम करतात. हां. सकाळी अगदी 7 वाजल्यापासून त्यांचं काम चालू असते, ते रात्री 12 वाजेपर्यंत काम चालूच असते त्यांचं. मग हे असं काकू, आई, आजी, आजोबा, काका, माझे वडील ह्या सगळ्यांनी हा व्यवसाय चालू केला. चालू केल्यानंतर मला वाटतं 3-4 वर्ष हा व्यवसाय म्हणजे ग्रीप पकडत 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 आम्ही एका वेगळ्या, म्हणजे वडील वगैरे एका वेगळ्या लेवलला आलो. आल्यानंतर मग आधी काय होतं की आपले फक्त 6 टेबल होते. 6 टेबल होते. त्यावेळी काय तांत्रिक अडचणी यायच्या की बरंच गिऱ्हाईक वेटिंग आहे म्हणून परत जायचं. मग आम्ही काय केलं, वडिलांनी त्यावेळी थोडे पैसे आणि हे करून बाजूला आणि थोडंसं वाढवलं. जागा तर आपल्याकडे होती, फक्त काय होतं वाढवायचंच होतं आपल्याला. मग आणि आम्ही परत आणि एक 6 टेबलची व्यवस्था तिथं केली. डबल झालं. हां. मग ती व्यवस्था केल्यामुळं आणि परत 2-3 वर्ष चांगलं कस्टमर वाढलं, माउथ पब्लिसिटी जोरात झाली, डबल व्यवसायाला डबल सुरुवात झाली. बरोबर. आणि मग साधारण 2007-2008 आमच्याकडं ते सुरुवातीचे जे 8 वर्ष 9 वर्ष होते, लोकल कस्टमर असायचं, रोजचं कस्टमर असायचं. 2008-9 नंतर एक असं हे चालू झालं की ग्रामीण भागातले बरेच, म्हणजे आपल्या मिरज पूर्व भागातील असतील, क्रांतीमध्ये काय मिळतंय बघूया म्हणून ते लोक यायचे. आले की तो कायमचा कस्टमर झाला. हां. मग असं करत करत ग्रामीण भागातलं पण कस्टमर भरपूर वाढलं. आणि मिरज पूर्व भागातलं असेल किंवा इकडं धामणी, अंकली, जयसिंगपूर असेल, ह्या भागात इकडं माधवनगर, बुधगाव, तासगाव हे असेल, इकडं सांगलवाडी, डिग्रज, तुंग, आष्टा, असं हां त्यावेळी व्हायचं असं. मग बऱ्याच वेळा काय व्हायचं, कस्टमर तर येणार आणि रात्री 10-10:30 आम्ही रोजच्या अंदाजाप्रमाणे बनवायचो. सुरुवातीला अंदाज नव्हता तेवढा. मग 10-10:30 वगैरे संपायचं. बरोबर. मग माझे वडील त्यावेळी काय करायचे, कस्टमर त्यावेळी जर आलं बाहेरून ग्रामीण भागातून जर ते आले तर माझे वडील त्यांना सांगायचे तुम्ही अर्धा तास बसा, मी आत्ता मटण आणतो. आणि त्यावेळी
म्हणजे ज्यावेळी आपण सुरुवातीला 2-3 वर्ष चिकन आणि हेच ठेवलं होतं. मटन 2002-3 नंतर चालू केलं. अच्छा. तेव्हापासून आमचा स्टार मटन शॉप म्हणून आहे चांदणी चौकात. त्याचीही खूप मदत असते आम्हाला नेहमी. तो आम्ही रात्री त्याच्याकडे 10:30ला 11ला त्यावेळी वडील जायचे आणि त्याच्याकडून कापून आणायचे आणि ते आणून कुकरला लावून बनवून द्यायचे. पण एवढ्या लांबून आलेत परत जाता कामा नये. भले किती का असेना त्यांना खाऊ घालूनच पाठवायचं. हा, मग त्यावेळी सुरुवातीला थोडं कसं व्हायचं, 10-10:30ला कस्टमर आलं की आणून बनवून करायचं, हे करायचं, मग 12-12:30 वाजायचे. हे असे सगळं हे व्हायचं. पण त्यातून पण वडिलांनी मात्र परत पाठवला नाही. हा, परत नाही पाठवलं. एक वैशिष्ट्य माझ्या वडिलांचं हेच एक आहे, कस्टमर परत जाता कामा नये. ते किती लोक आहेत, काय आहेत, त्यात किती पैसे मिळतात, हा भागच वेगळा आहे. ते काही असेल, कस्टमर परत जाता का, आपल्या वेळेत आलाय ना कस्टमर, त्याला दिलंच गेलं पाहिजे. हा, त्याला दिलंच गेलं पाहिजे. आता दुपारी आम्ही एक वेळा 4:30-5 वाजेपर्यंत चालू ठेवतोय. ऑफिशियल टायमिंग आहे तसं 3:30. बरोबर. पण 4:30-5 वाजतात का, कस्टमर परत जाता कामा नये. आणि लोकांना काय कधी लोक जेवायला येऊ शकतात असं पण आहे. ह्या गोष्टी आहेत. ऋषिकेश, आता मला सांग, खूप म्हणजे बाबांचा प्रवास खूप छान पद्धतीने सांगितलायस आणि आजोबांचे सुद्धा कष्ट आजही ते करतायत आणि नक्कीच हे सर्वांना प्रेरणादायी आहे. महत्वाचं म्हणजे मला सांग की तुझं शिक्षण कुठल्या पद्धतीने झालं, की बाबा तुला हे चालवायचंच होतं का पुढे, का दुसरं काय करायचं होतं, का नेमकं कुणाच्या उद्देशानं तू ह्यामध्ये आलास? अगदी तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. झालं काय, एक तर हॉटेल आणि हॉटेलला लागून घर असल्यामुळं जसं लहानपणापासून कळतंय तसं ह्या सगळ्या गोष्टी आमच्या डोळ्याखालून जातच होत्या. मग ठीक आहे, मग आम्ही 6वी 7वी 8वीत असल्यापासूनच थोडी जी काय मदत होईल ते आम्ही करायचोच. वडिलांनी माझ्या असं कधीच म्हटलं नाही तू हेच कर, तू हॉटेलचं काम कर किंवा मी सांगतोय ते काम कर, कधीच नाही. शिक्षणामध्ये त्यांनी कधीच अडथळा आणला नाही. हे सगळ्यात महत्वाचं. कामगार कितीही कमी असले, स्वतः उभा राहायचे, स्वतःला काय कितीही म्हणजे हे झाला तरी तो स्वतः करायचे. पण आम्हाला कधी असं म्हटलं नाही की तू ते अभ्यास सोड थोडा वेळ आणि थोडा वेळ मला मदत, कधीच नाही. पण आम्ही ते बघायचो. त्याच्यामुळं माझं शिक्षण जेमतेम 12वी झालं. कॉमर्सला होतो मी. पण नंतर सुरुवातीला 1 वर्ष 11वी असं काय वाटलं नाही. पण 12वी झाली, 12वीची परीक्षा झाली, सगळं झालं. त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की आपण कुठंतरी नोकरी करण्यापेक्षा आपण हा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं वाढवूया. हा व्यवसाय वाढवून आपण नोकऱ्या देऊ लोकांना. मग त्याच्यामुळं मी काय 12वी झाली तसं ह्याच्यामध्ये बाबांचा व्यवसाय आणखी जोमानं पुढे वाढवूया म्हणून ह्या व्यवसायात मी आलो. त्या उद्देशानं आलास. बरोबर. आता मला सांग, क्रांती भोजनालयाला जवळजवळ आता 25 वर्ष पूर्ण होत आली आणि तुझी सुद्धा एक 8-9 वर्ष झालेलीच आहे. तर अगदी इथं आल्यानंतर पहिल्यांदा एंट्री केल्यानंतर तुझी एंट्री क्रांती भोजनालयामध्ये पहिल्यांदा काय बदल केले नेमके? बदल मी तुम्हाला म्हणजे आधी सांगतो की तिथं माझे अनुभव काय झाले आधी. पहिली गोष्ट म्हणजे लहानपणापासूनच ते आम्ही सगळं बघत होतो, त्याच्यामुळं ते तर होतंच, डोळ्याखालनं जात होतंच. बरोबर. पण सुरुवातीला आजी असायची माझी काउंटरला, तर आजी बरोबर थोडा वेळ बसायचो. थोडा वेळ म्हणजे अगदी ज्यावेळी गर्दी असायची, म्हणजे 8:30 ते 10:30 11चा जो टाईम पिरियड असायचा त्यावेळी गर्दी असायची, त्यावेळी काउंटरला बसायचो. पण नंतर ठरवलंच होतं की आता काय कॉलेज करायचंच नाही, त्याच्यामुळे दिवस रिकामा असायचा. त्याच्यामुळे 6 पासून जे प्रिपरेशन आपलं काय असतंय त्याचा मला खूप छंद होता की ते बघायचं. आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं, मी बऱ्याच वेळा बघायचो की कामगार त्यावेळी अशा सुट्ट्या मारायच्या की वडील स्वतः उभा राहायचे आणि सगळं करायचे, मसाल्यांपासून बनवणं करणं सगळं करायचे त्यातून. आणि ते आत आणि एवढं होतं त्यांचं की अजून पण आहे, किचनचं काम आवरलं, आता समजा बाहेर एक 5-6 टेबल चालू आहेत, सगळ्यांचे ताटं लावलेली आहेत आणि आत बसणार नाहीत ते. म्हणजे एवढा उत्साह त्यांच्या अंगात, पण एवढी एनर्जी आहे, आत बसणार नाहीत, किचनमध्ये थांबणार नाहीत, बाहेर जाणार. 5-6 टेबलवर कस्टमर बसलेत, परत त्यांना काय पाहिजे आणि सेवा ती द्यायची, तुम्हाला काय देऊ, काय लागणार आहे, हे सगळं करायचे. पण त्याच्यामुळं माझ्या डोक्यात असं यायचं एकदा की आपण पण शिकलं पाहिजे, उद्याला ही परिस्थिती आपल्यावर पण येऊ शकते, त्यावेळी आपण त्या परिस्थितीपासून पळू शकत नाही. अच्छा. म्हणून मी
प्रिपरेशन म्हणजे जे बनवतात करतात तिथून सगळं 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 एवढं बारकाईनं लक्ष द्यायचो की हां मटण शिजवताना काय पद्धतीनं शिजवलं जातं त्याच्यात, म्हणजे अगदी तेल टाकून कांदा टाकून मटण वाफवून घेऊन मीठ किती टाकलं जातं, किती किलोला किती मीठ टाकलं जातं, काय टाकलं जातं, त्यानंतर ते वाफवून घेतल्यानंतर पाणी किती टाकायचं, ह्या सगळ्या बारीक गोष्टी सारीक सगळ्या गोष्टी घेतल्या शिकून. त्याच्यानंतर मग किचनचं बऱ्यापैकी 60-70% त्यावेळी म्हणजे एक वर्षा दीड वर्षामध्ये, कारण बरेच पदार्थ असायचे, चिकन असायचं, मटण, कलेजा, किमा, हे असे बरेच प्रकार असायचे. हे आम्ही हे करून घेतलो. हे चांगले अनुभव मला आले, त्याचा आज मला फायदा होतोय. बरोबर. बारीक सारीक गोष्टी या सगळ्या बघितल्या. म्हणजे 9 वर्षामध्ये अगदी आता जरी 25 वर्षे क्रांती भोजनालयाला झाली आहे असली तरी सुद्धा 9 वर्षामध्ये तुझं योगदान क्रांती भोजनालयामध्ये नक्कीच आहे. पण आता इतरांपेक्षा वेगळे पण आपलं नेमकं आपल्या नॉनव्हेज हॉटेलचं काय सांगता येईल? कारण बरेचसे हॉटेल्स आहेत, आपल्याकडेच काय यावं? वेगळे पण म्हणजे कसं आहे, आत्तासुद्धा म्हणजे मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं 98-97 पासून हा व्यवसाय चालू केला. अच्छा. तेव्हापासून आत्तापर्यंत एक आमच्या ह्याच्यात हे आहे की भाकरी जी आहे ही आम्ही चुलीवरतीच बनवतो, ज्वारीची असेल किंवा बाजरीची असेल, ही आम्ही चुलीवरतीच बनवतो. दुसरी गोष्ट, जे मटण आहे, चिकन आहे, हे शिजवणं आमचं सगळं चुलीवरतीच असतं. नंतर फक्त काय होतंय, फोडण्या ह्या त्या गोष्टी आहेत ह्या आम्ही गॅसवरती शेगडीवरती करतोय. पण जे शिजवायचं जे काही आहे हे सगळं आम्ही पूर्ण चुलीवरती असतंय आमचं. अच्छा अच्छा. दुसरी गोष्ट, चुलीची चव असते. हां, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही जे काही जेवण बनवतो सगळं म्हणजे पूर्ण सगळं जे पाणी आहे हे सगळं पूर्ण ॲक्वाचं पाणी असतंय. अच्छा. सगळं जेवणासाठी पूर्ण बनवायचं, लोकांसाठी आणि बनवायचं सगळं पूर्ण ॲक्वाचं पाणी असतंय, पूर्ण फिल्टर केलेलं. आणि दुसरी गोष्ट काय आहे, आपल्या इथं आपण कुठल्याही पद्धतीचा कलर वापरत नाही. अच्छा. टेस्टिंग पावडर्स कुठलेही वापरले जात नाहीत. आणि आपला त्याच्यानंतर ओरिजिनल मसाला म्हणजे अगदी तेव्हापासून सुरुवातीपासून जो माझ्या आजीचा, म्हणजे आपण कांदा लसूण चटणी जी म्हणतो ती जे आजीनं त्यावेळी बनवलेली आहे तेच अजून पण तेच आहे चटणी. आणि अगदी जे मसाले आहेत, खडे मसाले आहेत, ते सगळे आम्ही चांगल्या क्वालिटीचे वापरतोय. अगदी म्हणजे वेलदोडा असेल, मसाला वेलदोडा असेल, बदाम फूल असेल, लवंग, दालचिनी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जिरे असतील, हे सगळं जे काही आहे हे सगळं एकदम उत्तम दर्जाचं आणतोय आम्ही. तेल आम्ही सनफ्लॉवरच वापरतोय. मध्ये तुम्हाला आठवत असेल 2-2.5 वर्ष किंवा 1 वर्षाच्या पाठीमाग, वर्ष दीड वर्षाच्या पाठीमाग तेलाचे दर एकदम वाढले होते, अगदी 160-165 पर्यंत गेले होते, तरी सुद्धा आम्ही सनफ्लॉवरच वापरलो. ऋषिकेश, खूपच छान. म्हणजे अनुभव खूप अगदी लहानपणापासूनचे अनुभव सांगतोयस आणि त्या प्रत्येक अनुभवाचा फायदा तुला या 9 वर्षामध्ये व्यवसाय करताना होतो आहे आणि त्यामध्ये नक्कीच तू अतिशय चांगल्या पद्धतीनं बदल केलेत. पण आपण 9 वर्षात कुठले कुठले बदल केले हे जरा थोडं प्रेक्षकांना आपण सांगूया. बरेच बदल केले आपण. पहिली गोष्ट असं व्हायचं की कस्टमर यायचं लांबून किंवा लोकल कस्टमर जरी असलं, मनसोक्त जेवायचे. आणि बरेच गिऱ्हाईक आम्हाला सांगायचे की तुम्ही फॅमिलीसाठी सोय स्वतंत्र करा, आम्ही एकटा खाऊन मस्तपैकी जातोय, आम्ही खातोय आणि तुमची अगदी स्तुती करत जातोय घरी आम्ही. आणि बऱ्याच वेळा पार्सल घेऊन जायचे. बरोबर. तर ते बऱ्याच वेळा सांगायचे की तुम्ही फॅमिलीची स्वतंत्र सोय करा. तर मग आमच्या घरी खूप आवडलं. तर मग आम्ही थोडंसं डेव्हलप केलं. अच्छा. डेव्हलप करून फॅमिलीची स्वतंत्र सोय केली. फॅमिलीची स्वतंत्र सोय केल्यानंतर जेंट्सचा जो काही हॉल आहे तो पूर्ण आम्ही वेगळा केला, मोठा केला. अच्छा. त्याच्यामुळं काय एक आणखी कस्टमर्स वाढले. आणि एक त्याच्यानंतर काय चालू झालं, आम्ही ठीक आहे, आम्ही म्हणजे सांगली, मिरज, आजूबाजूच्या ग्रामीण भागात पोचलो होतोच. पण त्याचा फायदा आणि एक काय झाला, हे आम्ही डेव्हलप केल्यानंतर ज्यांचे काही पाहुणे मुंबईत होते, पुण्यात होते, म्हणजे आहेत, कोल्हापुरात आहेत किंवा बाहेरच्या अशा बऱ्याच लांबून येणाऱ्या
ते आले की जेवायला इथंच. हा, तर ते त्यांना घेऊन यायचे जेवायला. बरोबर. घेऊन यायचे. मग त्यांना पण जेवण इतकं आवडायचं, ते आम्हाला सरळ सांगून जायचे, आमच्या इकडं मुंबई पुण्याला अशी चव नाही आहे. अशी चव नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. हा, सरळ सांगायचे. पोचपावती हा, पोचपावती देऊन जायचे. अच्छा. मग तिथून मग तो एक असा झाला की तो क्राऊड आम्हाला वाढायला लागला. अच्छा अच्छा. म्हणजे बाहेरचे कस्टमर पण जास्त यायला लागले. बरोबर. आले की ते आम्हाला विचारायचे, तुमची स्पेशालिटी काय आहे, काय आहे, हे आहे ते आहे. तर आम्ही सांगायचो त्यांना, मांसाहारी बऱ्याच सगळे आमचे चांगले आयटम आहेत, तुम्हाला मटनला आवडेल ते घ्या, चिकन आवडेल ते घ्या, आम्ही सांगायचो कस्टमरला. बरोबर. त्याच्यानंतर आणि एक महत्त्वाचं म्हणजे सांगायचं तुम्हाला, आमच्याकडं फॅमिली कस्टमर जसं चालू झालं, आम्ही चांगली ग्रीप पकडलो. त्यावेळी कसं व्हायला लागलं, काही फॅमिलीमध्ये असं असतं की पुरुष मांसाहारी खातात आणि महिला खात नाही. बरोबर. तर व्हेजमध्ये आमच्याकडे त्यावेळी 2च ऑप्शन होते, एकतर साधी थाळी होती आणि एकतर स्पेशल थाळी होती. अच्छा. आणि मग त्यांच्याबरोबर लहान मुलं वगैरे पण असायचे. त्यावेळी त्या लहान मुलांना, महिलांना जरा पनीर काजूचं क्रेज भरपूर असायचं. मग आम्ही त्याच्यात काय केलं, पंजाबी डिशेस चालू केल्या सगळ्या. त्याच्यामुळं परत आणि आमची चांगली म्हणजे ग्रीप बसली. बरोबर. क्राऊड आणि वाढलं आणि चांगली सोय झाली. हा, चांगली सोय झाली. व्हेजची पण चांगली सोय. हां. आता हे झालं, तिथून आम्ही एक ह्याच्यावरती अभ्यास करायला चालू केला, मॅनेजमेंट पॉवरवरती. मॅनेजमेंट पॉवरवरती आम्ही, कारण काय व्हायला लागलं, एका वेळी आपल्या इथं आता 120 लोक बसतात. तर मॅनेजमेंट पॉवर हा एक मोठा ह्या म्हणजे व्यवसायातला एक विषय आहे. बरोबर. तर तो आम्ही काय केला, कामगार वाढवले आणि आम्ही काय करायला लागलो, आता बऱ्याच वेळा काय होतंय, मला कोणाशी म्हणजे माझ्या वडिलांचं एक महत्त्वाचं सगळ्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला, एक नेहमी मला सांगत असतात, तू कुठल्याही व्यवसायवाल्याशी किंवा कुठल्याही व्यवसायाशी स्पर्धा करू नकोस. तुला स्पर्धा करायची आहे ना, स्वतःशी कर, तरच तुझ्या पदरात यश पडेल. दुसरे काय त्यापेक्षा आपण काय आपल्याला काय करता येईल हे बघ, म्हणून मला सांगायचे. त्याच्यामुळं मग आम्ही काय करायचो, कामगार जे यायचे त्यांना सुरुवातीला आम्ही ट्रेनिंग द्यायचो. ट्रेनिंग देऊनच मग, कारण काय आहे, बऱ्याच वेळी होतंय काय सगळीकडं, ज्यावेळी आपण स्वतः असतोय त्यावेळी कस्टमरशी आपण वेगळं ट्रीट करतोय, आपण त्यांना भेटतोय, आपण त्यांना हॅलो हाय नमस्कार करतोय, पण ते आपले कामगार करू शकत नव्हते. नक्कीच. तो आम्ही बदल केला मोठा, की काही असेल, काही असेल ते बाजूला ठेवा. पहिलं आपलं हे आहे की कस्टमर लोकांशी आपण कसं बिहेव केलं पाहिजे, काय वागलं पाहिजे, ह्या गोष्टी आम्ही हे करायला लागलो. त्याच्यामुळं बराच एक त्याच्यात फायदा हा झाला की आम्ही फक्त कस्टमर्स लोकांशी भेटायचो, बोलायचो आणि त्यांना काय लागतं हे आम्ही बघायचो. बाकीचं तर निम्मं काम कामगार करायचेच. ह्या गोष्टी चांगल्या झाल्या त्याच्यात. आणि एक त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, आता तिथं क्राऊड एवढं वाढलं विजयनगरला आपल्या, आणि लांबून येणारे तर कस्टमर आहेतच. त्यांच्यासाठी काय व्हायचं की 4 वाजता आपण दुपारी बंद करतो हॉटेल, तर कोण 4:30 कोण 5ला यायचं, संध्याकाळी 6ला 6:30ला पण काही लोक यायचे. तर आम्ही त्याच्यात एक काय हे केला की बिर्याणीची पण थोडी मागणी होती, दम बिर्याणी जी म्हणतो आपण त्याची पण मागणी होती. त्याच्यामुळं आम्ही काय केला की आपण जर आपल्या मेन्यूमध्ये हे जे 2 आयटम वाढवले, म्हणजे एक चिकन बिर्याणी असेल, मटन बिर्याणी असेल, तर ते तेवढा हायलाईट होणार नाही, दुसरी गोष्ट अडचणी अशा यायच्या त्यात पण, त्याचा पण आम्ही विचार केला. पण इथं जर आपण ते चालू ठेवलं दिवसभर तर स्टाफला आराम नाही मिळणार. दुसरी गोष्ट, ज्या काही आपल्या साफसफाईच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करता येणार नाहीत. मग आम्ही काय केला, वेळ मिळालाच पाहिजे. मग ह्या 2 गोष्टी आपण मेन्यूमध्ये वाढवलो, किती आपण माउथ पब्लिसिटी केली, काही केलं, तर ह्या 2 गोष्टी हायलाईट झाल्या नसत्या. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, बाजूला एक छोटंसं आउटलेट तयार केलं नवीन बिर्याणी हाऊसचं. मग त्याच्यामुळं हे जे 2 मेन्यू आहेत ह्याच्यासाठी आम्हाला त्याच्यावर 2 वर्ष 1.5 वर्ष जे कष्ट घ्यायला लागले असते ते आम्ही अगदी 3-4 महिन्यात अगदी सोप्या पद्धतीने घेतलो. नवीन आउटलेट चालू केल्यामुळं एक असं व्हायचं, सुरुवातीला 2-3 महिने आम्ही माणूस बसवला बाहेर. हे ज्यावेळी बंद व्हायचं दुपारी 4ला,
4ला बंद झालं की 7ला चालू व्हायचं. 3 तास आम्ही माणूस बाहेर बसवायचो. कस्टमर आले की त्यांची गैरसोय होऊ द्यायची नाही म्हणून बिर्याणी आहे. अरे बाबा, खूप छान. मग हे आम्ही अगदी सोप्या पद्धतीनं 3-4 महिन्यात अतिशय चांगला ह्याच्यात चांगला पण काढला. चांगली ग्रीप पकडली आम्ही. बरं. आज ऋषिकेश चिकोडीकर म्हणून एक नाव तयार झालेलं आहे, ब्रँड तयार झालेलं आहे आणि हे नक्कीच आई बाबा आजी आजोबांना नक्कीच अभिमान वाटावा असा युवा उद्योजक तयार झालेला आहे. कारण आपला व्यवसाय आपल्या नातवानं मुलानं पुढे न्यावा ही प्रत्येकाची इच्छा असते आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीनं तू नेतो आहेस. तर आता तू घडण्यामध्ये कोणाकोणाचं योगदान आपल्याला म्हणता येईल? घरातले तर माझ्या सगळेच, माझी आजी आजोबा वडील, माझी आई, माझे काका, माझे काकू, सगळ्याच. आणि त्यात पण सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता मला 2 भाऊ आहेत. एक काकांचा मुलगा आहे आणि एक माझा सक्का भाऊ आहे. त्यांची पण खूप मला चांगल्या पद्धतीनं साथ मिळते. बाकी 3 बहिणी आहेत मला, एक माझी सख्खी बहीण आणि 2 काकांच्या मुली. त्यांचं पण प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे माझ्या काही हिशोबाच्या गोष्टी असतील, काही ह्याच्या नवीन आयडियाज असतील ते देत राहतात. हिशोब हे ते सगळं मला मदत करत असतात. खूप छान. नक्कीच म्हणजे या सगळ्यांचं योगदान आहे. तर बरे वाईट प्रसंग घडत असतात. तर आता वय तुझं कमी आहे पण तरी सुद्धा एखादा अविस्मरणीय क्षण नेमका काय सांगशील लक्षात राहण्यासारखा? लक्षात राहण्यासारखा म्हणजे साधारण 2017ची गोष्ट आहे. आमचं चालू होतं सगळं हॉटेल हे ते, साधारण 8:45-9 वाजले होते. बाहेर अचानक एक 3-4 गाड्यांचा ताफा आला. त्याच्यात 3 गाड्या तर एस्कॉर्टच्या होत्या, पोलिसांच्या होत्या. 2 मोठ्या गाड्या होत्या. मग आम्ही आलो, अगदी असं कुतूहलतेने बघत आलो बाहेर. तर बघतोय तर आम्ही समोर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर साहेब ते होते. त्याच्यानंतर सगळे पोलीस वगैरे पटपट उतरले. त्यांच्या पुढं मागं सगळे आपले पोलीस होते. ते त्यांचा एक PA असेल किंवा कोण असेल, त्यांचा सेक्रेटरी असेल, तो आला आणि आम्ही एक 10-12 जण आहे आणि आमची जेवणाची सोय जरा पटकन करा, आम्हाला निघायचं आहे लगेच. ठीक आहे. मग आम्ही त्यांची सोय केली. बाहेर सगळं क्राऊड होतं, गजबजलेलं होतं. मग आम्ही थोडंसं प्रोटोकॉल तोडून फॅमिली सेक्शनमध्ये त्यांची सोय केली. म्हणजे मनोहर पर्रीकर साहेब तिथं आले म्हणून आम्ही सोय केली. तर सोय केल्यानंतर जेवले. ते जेवले वगैरे. त्यांना जेवण एवढं आवडलं, इतकं आवडलं त्यांना जेवण. आम्ही फोटोज वगैरे घेतले होते त्यांच्यावर, पण आत्ता माझ्याकडे नसणार आहेत, घरी असतील. त्यांना खूप आवडलं जेवण. खूप छान. म्हणजे तो एक क्षण आमचा म्हणजे कधी न विसरण्यासारखा आहे. आणि त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री येऊन आपल्या हॉटेलमध्ये जेवण करून जात आहेत, नक्कीच समाधानाची बाब आहे. तर अनेक सामाजिक कामं सुद्धा तुमच्याकडून झालेली आहेत. म्हणजे क्रांती भोजनालयाच्याकडून थोडक्यात पप्पा सुद्धा म्हणजे सुभाष चिकोडीकर यांना सुद्धा खूप आवड आहे. तर सामाजिक कार्य उपक्रम काय विशेष तू सांगू शकशील? कसं आहे, थोडक्यात सांगतो तुम्हाला. म्हणजे आपण समाजात वावरत असताना, राहत असताना आपण पण समाजाचं काहीतरी देणं आहे. त्या दृष्टिकोनातनं आम्ही सगळे सामाजिक उपक्रम असतील हे सगळे राबवत असतो. त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे परवा जो काही आपला म्हणजे कोरोना व्हायरसच्या वेळी लॉकडाऊन हा प्रकार झाला, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, विजयनगरला आपल्या महानगरपालिका क्षेत्रातला पहिला पेशंट सापडला विजयनगरला आणि तो मयतही झाला. त्यामुळे तो पूर्ण कंटेनमेंट झोन डिक्लेअर केला होता. तिथं लोकांची येणे जाणे अगदी कमी होते, सगळं पूर्ण बंद होतं. मग तिथं पोलीस कर्मचारी असतील आणि महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, ते त्यांचं काम ते अगदी व्यवस्थित करतच होते. मग आम्ही त्यांना काय करायचो, सकाळचा जो नाश्ता आहे तो बनवून द्यायचो. 25-30 कर्मचारी होते, पोलीस आणि हे मिळून. सुरुवातीला 2-4 दिवस आम्ही काय करायचो, जेवढे त्या आपल्या कंटेनमेंट झोनमध्ये आहेत त्यांना आम्ही चहा नाश्ता असेल, दुपारी कोकम असेल, एखाद्या दिवस ताक द्यायचो, एखाद्या दिवशी सरबत बनवून द्यायचो, संध्याकाळी आम्ही आयुर्वेदिक काढा द्यायचो. कारण त्यावेळी असं होतं की आयुर्वेदिक आलं, काळी मिरी, लवंग वगैरे घालून, गवती चहा वगैरे घालून चांगला तो आयुर्वेदिक काढा आम्ही द्यायचो. त्याच्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की आपण ह्या झोनच्या बाहेर सुद्धा जेवढे कर्मचारी आहेत, मग अगदी आम्ही माधवनगरपर्यंत इकडं आपलं अगदी स्टँडपर्यंत
सगळ्यांना मग दुपारी कोकम असेल, ताक असेल, संध्याकाळी आयुर्वेदिक काढा असेल, हे सगळं आम्ही द्यायचो. खूप छान. पण गेल्या म्हणजे आता हे या गोष्टीला मित्रांनो 2.5 ते 3 वर्ष झाली. झाली. पण ते आज आम्हाला समजतंय. कारण अशी बरीचशी माणसं असतात की आपण केलेल्याचं कुठे सांगत नसतात. पण आता ते मुलाखतीच्या माध्यमातून ऋषिकेशकडून आपल्याला इथं ऐकायला मिळालं. ऋषिकेश, आता माझा शेवटचा प्रश्न, आता इन फ्युचर प्लॅन्स आपण काय ठरवलेत का? भविष्यात वाटचाल आपली कशी राहील? वाटचाल आत्ता आहे अशीच राहील किंवा ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं आणि करू शकतोय आम्ही, तर ते करणारच आहे. आणखी काही डेव्हलपमेंट्स आहेत डोक्यात, वेळोवेळी त्या पूर्ण होतील आणि आम्ही असंच पण प्लॅन्स आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण सुरू आहे, चालू आहे. आणि मग असंच आम्ही ग्राहकांच्या सेवेत राहणार आहोतच. खूप छान. लाखो प्रेक्षक हा कार्यक्रम पाहतायत आणि नक्कीच सर्वांना प्रेरणा मिळावी अशा पद्धतीने एक युवा उद्योजक म्हणून आज तुझं नाव आहे आणि तुझी मुलाखत इथं सुरू आहे. तर या सर्वांना अगदी शेवटचा संदेश नेमका काय सांगशील? शेवटचा संदेश म्हणजे मला सांगायचं आहे की आपलं आरोग्य सगळ्यांनी जपलं पाहिजे. आता तुमच्याकडून आम्ही बरंच म्हणजे शिकलोय, तुमचा व्यायाम हे ते बऱ्याच गोष्टी असतात. मग तेच एक आरोग्य जपलं पाहिजे, हाच एक महत्वाचा संदेश आहे, पहिली गरज आहे. हा, तिथून मग सगळ्या गोष्टी तुमच्या होत जातात. बरोबर, जान आहे तो जहान. हा, बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर तुम्ही प्रेफर करा, पण सुरुवातीला मला म्हणायचं आहे की आरोग्याकडं खूप लक्ष द्या आणि आरोग्य जपा. बरोबर, अगदी बरोबर. खूप छान. तर मित्रांनो, ऋषिकेश चिकोडीकर क्रांती भोजनालयाचे संचालक आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं खरोखर ज्यांनी, मला वाटते असा महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती नसेल जो नॉनव्हेज खाणारा की त्यानं तिथं नॉनव्हेजचा आस्वाद घेतला नसेल. ज्याने घेतला नसेल त्याने जरूर घ्या, कधीतरी जाऊन बघून या. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही घ्यायचं आहे की प्रेरणादायी प्रवास तुमचा पाहिजे. थांबू नका, कुठे निराश होऊ नका, कोणतेही काम करताना लाजू नका. तरच मित्रांनो असे उद्योजक हे तयार होत असतात. तर आज ऋषिकेश चिकोडीकर आपल्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल, वेळेत वेळ काढून आपल्याला दिलखुलास मुलाखत दिल्याबद्दल, कारण अनेक कस्टमर त्यांची वाट बघत असतात, सतत ते बिझी असतात. खरोखर ऋषिकेश आज आपल्या इथं आल्याबद्दल आमच्या उत्तुंग भरारी टीमतर्फे आपलं हार्दिक धन्यवाद. थँक्यू. मनापासून आभारी. आणि हा होता युवा उद्योजक ऋषिकेश चिकोडीकर. मित्रांनो, तुम्ही सुद्धा याच्याप्रमाणेच प्रेरणादायी प्रवास सुरू करूया. आजपासूनच कामाला लागा. नथिंग इज इम्पॉसिबल. आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते, ह्याच्या मुलाखतीच्या माध्यमातून घ्यायचं आहे आणि तुमची सुद्धा उत्तुंग भरारी नक्कीच होईल. भेटूया पुढच्या रविवारी अशाच दिलखुलास व्यक्तिमत्वाला. तोपर्यंत पाहत राहा उत्तुंग भरारी. नमस्कार.